विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज YouTubeवर तुम्ही जो सीईटीचा अभ्यास करताय, एम-एच-टी सीईटीचा किंवा स्टेट बोर्डचा जो अभ्यास तुम्ही करताय, YouTubeवर तुम्हाला लेक्चर्स मिळतायत. मला तुम्हाला सांगायचंय याची जर सुरुवात कुणी केली असेल, तर फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांनी. हां, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, आता बरेच चॅनल त्यांच्या पुढे गेले असतील, चांगले असतील. ओके. पण सुरुवात कुणामुळे झाली? सरांच्यामुळं. मी तुम्हाला सांगतो, सरांचे व्हिडिओ बघून मी YouTubeवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. ओके. त्यानंतर मला दिनेश सरांचं चॅनल समजलं. ओके. बघा मी तुम्हाला सांगतो, त्याच्या वेळेस ना एक मंथन सर होते बरं का. त्यांचं एक मॅथ्सचं चॅनल होतं. 7,00,000 सबस्क्रायबर होते. सरांची शून्यातून सुरुवात होती. पण मी तुम्हाला सांगतो, सरांना मी प्रत्यक्ष भेटलोय. दिनेश सरांनी मुंबईमध्ये एक मीटअप ऑर्गनाइज केला होता तेव्हा भेटलोय. सर एकदम डाउन टू अर्थ आहेत बरं का. पण जेव्हा आज मी सरांचा व्हिडिओ बघितला, हा जेव्हा व्हिडिओ बघितला ना, क्षणभर थोडंसं जाणवलं, की सर त्रासात आहेत. मला विद्यार्थ्यांना काय सांगायचंय बघा, जे घडतंय या गोष्टी ना फार विचित्र आहेत. मी तुम्हाला सांगू का? आता अलक पांडे सरांविषयी सरांना आदर त्यांनी व्हिडिओमध्ये बोलून पण दाखवलंय, की फार मोठ्या व्यक्ती आहेत. काय चाललंय याची त्यांना सुद्धा कल्पना नसणार आहे किंवा पण मी तुम्हाला सांगतो, एक वेब सीरीज आहे ज्याच्यात ह्यांच्या जीवनाविषयीचे व्हिडिओज आहेत म्हणूया आपण. मला नाव आठवत नाही बरं का. वेब सीरीज किंवा एखादी फिल्म आहे म्हणूया आपण. मी बघितलं बरं का, की जो रोल सुरुवातीला अनअकॅडमीचा होता, तो रोल आता पी-डब्ल्यूचा आहे काय असं वाटायला लागलं. मी तुम्हाला सांगू का, ऑब्व्हियसली कुठलीही व्यक्ती एकाच ठिकाणी टिकू शकणार नाहीये. पेमेंट ग्रोथ सगळ्या गोष्टी आहेत, सोडून जाणारच आहे. होय, इव्हन मी हा व्हिडिओ बनवतो ना, माझी टीम समोर आहे. मी त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर बोललोय, की तुम्ही 2-3 वर्षच माझ्याकडे असणार आहे. नाहीतर तुम्हाला तुमचं विश्व बनवायचंच आहे. बाहेर पडावंच लागणार आहे. आयुष्यभर माझ्याकडे नोकरी करणार आहे का तुम्ही? नाही करणार. पण विद्यार्थ्यांना मध्येच सोडून जाणं चुकीचं आहे. मला या व्हिडिओतून तुम्हाला तेच सांगायचं आहे. सरांना आपला फुल सपोर्ट आहे, विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे आणि सर देखील तुम्हाला सांगतो, थोडासा आता टीमचा पार्ट एक कमी झाला असेल. कुठलेतरी एक सर आहेत ते अचानक पी-डब्ल्यूला शिफ्ट झालेत. तर हे अचानक शिफ्ट होणंच योग्य नाहीये. ओके. मी तुम्हाला सांगू का? ऑब्व्हियसली तुम्ही कोटा फॅक्टरी तर बघितलं असेल ना? मग इथं क्लिअरली एक गोष्ट काय लक्षात येते, की शिक्षक इकडून तिकडं जाणं, तिकडून इकडं जाणं हे कॉमन झालंय. इथे विद्यार्थ्यांचं हित कोणी लक्षात घेत नाहीये. खूप नुकसान होतंय विद्यार्थ्यांचं. त्यामुळे अशा गोष्टी या टाळाव्याच लागतील. मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट करतोय. हे प्रकरण लगेच शांत होणार आहे. सरांचे व्हिडिओ कंटिन्युअसली सुरू राहणार आहेत. इव्हन सुरू आहेत आज देखील. तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे. ओके. सरांचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे अभ्यासाच्या बाबतीत. व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. सर त्यांचं दिलेलं काय असेल कमिटमेंट ते नक्की पूर्ण करतील. पण इथं एक गोष्ट लक्षात येते, की काही कालांतरानंतर तुम्हाला सांगतो हेच मी मगाशी मी बोललो, की काय घडलंय, कुठले शिक्षक कुठले येतायत, हे या सरांना पण नक्कीच माहीत नसणार आहे. हे टीमचा मॅनेजमेंटचा पार्ट असतो म्हणूया आपण. पण इथं खरोखर ना जाणाऱ्या व्यक्तीला पण कळालं पाहिजे, की निदान इकडचं कमिटमेंट पूर्ण करून जाऊ दे ना तिकडं. आता माझ्याकडे एखादी जेव्हा फॅकल्टी येते, तेव्हा मी खरोखर सांगतो, मी त्यांना विचारतोय, "तुम्ही सध्या कुठे जॉब करताय?" तिथलं कंप्लीट करा. ते मध्येच सोडून माझ्याकडे येणं योग्य नाही आहे लक्षात घ्या. बरं, आता मुद्दा असा आहे इथं, की खरोखर बरं का, तुम्हाला सरांविषयी मी जे सुरुवातीला बोलून दाखवलं ना, अगदी म्हणूया आपण अगदी सर तसेच अगदी सरांचं चॅनल एकदा हॅक झालं होतं बरं का. तेव्हा महाराष्ट्रातले सगळे जे YouTube चॅनल्स आहेत ना, सगळ्यांनी सरांना सपोर्ट दिला होता. आणि या स्टेजला पण सगळ्यांचा सपोर्ट सरांना आहे, नक्की आहे. इथं एक गोष्ट काय महत्त्वाची, की सगळ्यात इम्पोर्टंट बरं का, की काय होतंय, की हे जे शिक्षक इकडून तिकडे जाणे, इकडून इकडे येणे, मग ह्याच्यात शिक्षकांचं पण नुकसान आहे, त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, सरांचं चॅनल ओके, पी-डब्ल्यू किंवा सरांचे सगळे कोर्स एकदम, एकदम कोव्हिडच्या काळात एकदम काय म्हणूया आपण चर्चेचा विषय बनलं होतं. कारण होतं टीना मॅम. तुम्हाला एक माहीत असेल, की बायोलॉजीच्या एक शिक्षक होत्या. टीना किंवा असंच काहीतरी नाव होतं बरं का लक्षात घ्या. अकॅडमीकडे गेल्या आणि ते अनअकॅडमीला उलटं ते त्रासदायक ठरलं. त्यामुळे सरांच्या टीमला पण एक रिक्वेस्ट आहे. क्लिअरली तो शिक्षक जर अगोदर कुठे शिकवत असेल ना, तर तिथनं पोर्शन कंप्लीट करणं, मुलांना तो सपोर्ट ते असताना मधूनच त्याला आपल्याकडे वळवणं. ओके, पैशाच्या जीवावर. आता पैसा भरपूर आहे. ओके, पी-डब्ल्यूला काय म्हणूया आपण फायनान्स काय म्हणतो ना आपण ते म्हणतो ना ते काय म्हणूया आपण आय-पी-ओ पण त्यांचा मार्केटमध्ये येतोय. करोडोची त्याची व्हॅल्यू आहे. त्यांच्यावर पैसा ठेवायला जागा नाहीये. ऑब्व्हियसली समजा एखादा शिक्षक आता कोणीतरी समजा फॉर एक्झाम्पल एखादा शिक्षक फॅकल्टीला ₹1,00,000 पेमेंट देत असेल आणि त्याच फॅकल्टीला दुसऱ्याकडून ऑफर आली 4,00,000 महिन्याला पेमेंट. हां, साहजिक आहे कुणाचंही मन बदलणारच आहे. मग अशा वेळेस इथं आपण जेवढे हे पैसे कमवतोय,
कुणाच्या जीवावर कमवतोय? विद्यार्थ्यांच्या जीवावर. मग अशा वेळेस सगळ्यांनी विचार केला पाहिजे ॲट एनी कॉस्ट नुकसान नाही व्हायला पाहिजे. नाही, नाही, नाही व्हायला पाहिजे. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की महाराष्ट्रातले जे काही यूट्यूबर्स आहेत, अगदी दिनेश सर आहेत, गणित अंक आहेत, आरजी लेक्चरर्स आहेत म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो काउन्सिलिंगमध्ये पण समीर शेख आहे, यश आराधे आहे, टेक एक्सपर्ट्सवर चॅनल आहे. तुम्ही सर्च करा, बघा. मी तुम्हाला सांगतो ही सगळी जेन्युइन लोकं आहेत. खूप छान चाललंय. महाराष्ट्रातल्या YouTube कम्युनिटीमध्ये बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीयेत लक्षात घ्या. हायर लेव्हलला तुम्ही जे बघितलं असेल त्यांचे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत. पण इथे तसं नाहीये. अशा घटना घडल्या तर नको वाटतंय बरं का. आणि हे आता इथनं पुढे होऊन द्यायचंच नाहीये. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली कसं आहे, की इथं तुमचा रोल बाळांनो काय आहे, सरांना फक्त सपोर्ट देणं आणि सपोर्ट कसा हवाय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष फोकस करायचंय. ओके. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. तुम्ही आम्हाला रिझल्ट द्यायचा लक्षात घ्या. बास आम्हाला सगळंच मिळालंय. मग मी या व्हिडिओत मला सांगायचं आहे, की सरांना फुल सपोर्ट आहे. ओके. फुल म्हणजे फुल सपोर्ट आहे. सर म्हणजे आमच्या घरातलीच एक व्यक्ती आहे म्हणूया आपण. ती व्यक्ती सध्या त्रासात आहे, त्याचा त्रास आम्हाला पण जाणवतोय आणि इथून पुढे असं होऊन द्यायचंच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अभ्यासावर फोकस करा. हा व्हिडिओ बनवताना मलाही त्रासच होतोय. मी दुपारी सरांचा व्हिडिओ बघितला, त्यावेळेस मी कोल्हापूरला होतो. घरी आल्या-आल्या मी ठरवलं होतं, की हा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला, की सरांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे, की हे घडतंय, हे चुकीचं आहे. इथून पुढे प्रत्येक फॅकल्टीने लक्षात ठेवलं पाहिजे, की आपली कमिटमेंट हे विद्यार्थ्यांचा पोर्शन कंप्लीट करणं, त्यांचा रिझल्ट मिळवून देणं आहे. पैसे कमवाल हो, तुम्हाला पैसे मिळतील, या वर्षीच्या पुढल्या वर्षी मिळतील, नक्की मिळतील. तुमच्याकडे जी कॅपॅबिलिटी असेल ना, तुम्ही नक्की पुढे जाल. पण विद्यार्थ्यांचं नुकसान करून पुढे जाऊ नका. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथल्या मुलांना शिकवणार आणि अगोदरच्या मुलांचं काय मग? हे असं घडायला नको आणि मला माहिती आहे, ही व्यक्ती जर मला प्रेमानं आमंत्रण देत असेल, सर नेहमी म्हणतात, "कधी येताय छत्रपती संभाजीनगरला? कधी येताय?" आणि मला माहिती आहे, मी जर गेलो तर मी काय कुणीही गेलो तर सरांचं स्वागत आहे. मग अशा वेळेस त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला जे सोडून गेले त्यांना पण प्रेम दिलं असणार आहे. ओके. इव्हन मी व्हिडिओ सरांचे बघितले, की सरांचं तर म्हणणं होतं, "हे कंप्लीट करा. तुम्हाला एक पार्टी फेअरवेल देऊन मग तुम्ही जावा ना." मग अशा वेळेस अचानक पैशाच्या लोभापायी असं जाणं योग्य नाहीये. तर एक शेवटची रिक्वेस्ट करतोय मुलांना, अभ्यास करा. सरांना सपोर्ट तुमचा त्यातच मिळणार आहे आणि आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे. ऑल द बेस्ट.